तर अमेरिका इराण युद्धावरून राऊतांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावलेला। युद्धामध्ये मोदींची टेलिफोन ऑपरेटरची भूमिका आहे। राऊतांकडून मोदींचा टेलिफोन ऑपरेटर असा उल्लेख करण्यात आला आहे। मोदींनी टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं असं राऊत म्हणाले। इस्लामाबादमध्ये युद्धबंदीची चर्चा ही भारतासाठी चपराक असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। हे श्रेय आमच्या महाविश्वगुरूंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरूंना कोणती भूमिका असेल? तिथे जगात युद्ध सुरू आहे आणि महाविश्वगुरू केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आपल्या राजकीय विरोधकांवरती बॉम्ब टाकत होते। महाविश्वगुरू ते बॉम्ब पण कसले? ते तोंडातले बॉम्ब, शब्द बॉम्ब। आणि यांची हत्यारं काय? महाविश्वगुरूची निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय। भारताची परिस्थिती, अवस्था या काळामध्ये मोदींमुळे डरपोक उंदरासारखी झाली। इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना हिंदुस्थानच्या पंतप्रधानांनी काय करावं? टेलिफोन ऑपरेटरचं काम केलं। टेलीफोन ऑपरेटरचं काम किया। काय? आज मैंने सऊदी अरबिया के प्रिंस से बातचीत की, आज मैंने जॉर्डन के प्रेसिडेंट और राजा से बात की, आज मैंने नेपाल के प्राइम मिनिस्टर से बात की, आज मैंने दुबई के शेख से बात की, आज मैंने ईरान के विदेश मंत्री से बात की, मेरी नेतन्याहू से बात हो गई। मैं टेलिफोन ऑपरेटरच्या कामात ते बिझी हो, फोन लावणं, फोन बोलणं, फोन लावणं, फोन बोलणं। पण युद्ध थांबवण्याचं श्रेय कोणाला मिळालं? ते पाकिस्तानला मिळालं। ह्याच्यावर तरी बोला। भारताची परिस्थिती डरपोक उंदरासारखी झालेली नाही। संजय राऊत, तुमची परिस्थिती सापासारखी झालेली आहे। ज्या पद्धतीनं साप आपलंच दूध पितो आणि फणा वर काढतो, अगदी तशाच पद्धतीनं या देशाचं मीठ खायचं, या देशामध्ये राहायचं आणि देशाविरोधात फणा काढायचा प्रयत्न संजय राऊत सातत्यानं करतायत। त्यामुळं संजय राऊत स्वतः तुम्ही सापनाथ झालायत। ज्या पद्धतीनं साप होऊन दूध पिऊन आपल्याच थाळीमध्ये छेद खाण्याचा प्रयत्न करतोय, अगदी त्याच पद्धतीनं देशद्रोही भूमिका घेऊन पाकिस्तानचं कौतुक करायचं, याला खाल्ल्या मिठाला जागलं म्हणत नाहीत।